हाय अँड हॅलो, मी सायली. वेलकम ऑन डेट विथ सायली. तर आज आपण बनवणार आहोत रेडीमेड रांगोळी. येस, करेक्ट. रेडीमेड रांगोळी जी पुसल्या जाणार नाही, जी आपल्याला पुन्हा पुन्हा यूज करता येईल आणि जी निवांत बसून आपण छान व्यवस्थित काढून कलर्स वगैरे भरू शकतो. सो आपण साहित्य बघून घेऊया. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे हे असं OHP शीट, याला बोलतात. ट्रान्सपरंट शीट येत आहे. सो हे एक असं आपल्याला शीट लागेल ज्याच्यावरती आपल्याला ॲक्च्युअली रांगोळी करायची आहे तयार. आणि हे एक असाच पेपर आहे ज्याच्यावरती मी जस्ट एक डिझाईन ड्रॉ करून घेतली आहे, जी आपल्याला नंतर याच्यावरती करायची आहे. आणि रांगोळी, मेन रांगोळीचे कलर्स आणि व्हाईट रांगोळी पण. त्याच्यानंतर आपल्याला ब्रश लागणार आहे, एखादं कंटेनर लागणार आहे, ते कशासाठी मी तुम्हाला पुढे पुढे सांगते. आणि ग्लू लागणार आहे. तर ग्लू कुठलाही चालतो. मी फॅब्रिक ग्लू यूज करते, तर आपण दुसराही कुठलाही ग्लू यूज करू शकतो जो आपल्याला पाण्यासोबत मिक्स करायचा आहे, म्हणून पाणी. आणि रांगोळीचं काम आहे, तर थोडंसं रांगोळी सांडणार वगैरे, तर त्याच्यासाठी आपल्याला पेपर लागणार. सो सर्वात आधी आपण हा ग्लू या कंटेनरमध्ये काढून घेऊया. बऱ्यापैकी ग्लू काढून घ्यायचा आहे, म्हणजे जेवढी मोठी आपली डिझाईन आहे तर अकॉर्डिंगली थोडा अंदाज घेऊन आपण हा ग्लू काढून घ्यायचा आधी. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे, कारण की खूप पण आपल्याला असं थिक नको आहे. सो थोडासा आपल्याला तो पातळसर असा लावायचा आणि मग त्याला छान मिक्स करून घेऊयात. सर्वात आधी आपल्याला ही जी डिझाईन आपण करून घेतलेली आहे तर ती आपल्याला याच्यावरती ट्रेस करायची. तर मोस्टली मार्कर यूज केला तर बेटर आहे, कारण की तो व्यवस्थित याच्यावरती उठू शकतो इतर पेन्स किंवा पेन्सिल्सपेक्षा. तर मग एक व्यवस्थित आपण हे लावून, आपण ह्याला क्लिप वगैरे पण लावून पॅक करू शकतो इन केस ते हलत असेल सारखं तर. सो मी आता हे ट्रेस करायला घेते. ट्रेस करताना शक्यतो आपल्याला हे लक्षात ठेवायचं की ते पेपर हलला नाही पाहिजे, नाहीतर मग आपलं डिझाईन बिघडू शकतं. आणि थोडंफार चेंज करता आलं तरी करू शकतो. एखादा शेप जर आपला चुकला आहे ड्रॉ करताना किंवा काय, तर आपल्याला इकडे करेक्टही करता येईल. आणि हे जे आपण ड्रॉ करतोय याचं जास्ती टेन्शन घ्यायची गरज नाहीये इन केस चुकलं जरी, कारण याच्यावरती आपले कलर्सच येणार आहे. सो ते एनिवेज आपण नंतर करेक्ट करू शकतो. आता जिथेही मला वाटतंय की हा शेप थोडासा माझा चुकलाय खाली, तर मी तो थोडाफार चेंज करतेय. ज्यांचं ड्रॉइंग इतकं चांगलं नाहीये असं वाटतं ज्यांना, तर त्यांच्यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे. ती म्हणजे डिझाईन आता ऑनलाईन खूप आपल्याला मिळतात, वेगवेगळ्या टाईपच्या, सिम्पल किंवा अजून काही छान मोराच्या वगैरे, जसं तुम्हाला हवं आहे तसं स्पेसिफिक. तर त्याची तुम्ही प्रिंट काढून आणू शकता आणि मग ती प्रिंट या OHP शीटच्या वरती ट्रेस करू शकता. ही पण चांगली आयडिया. सो असं आपलं डिझाईन ट्रेस झालेलं आहे. आणि आता याच्यात आपण भरणार आहोत कलर्स. आता आपण हे जे फेविकॉल आणि पाण्याचं रेडी केलेलं आहे, सो ते आपल्याला जिथेही कलर भरायचा आहे तिथे आधी थोडंसं लावून घ्यायचं आहे. जसं की आता आपण इथून सुरू करूयात. फक्त इथे आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे की जितका कलर हवा आहे तेवढ्याच पार्टमध्ये आपल्याला हे अप्लाय करायचं आहे.
आहे, म्हणजे तो कलर तिकडे व्यवस्थित पेस्ट होऊ शकेल. आणि मग तो कलर तिकडे अप्लाय केल्यानंतर आपल्याला तो व्यवस्थित असा थोडा प्रेस करून घ्यायचा आहे. आणि मग आपल्याला याला डस्ट करून घ्यायचं आहे. आता आपण नेक्स्ट कलर भरूयात इथे. त्याच्यासाठी आता पुन्हा आपल्याला ग्लू व्यवस्थित तिथे अप्लाय करून घ्यायचा आहे. हा जो पेटल्स एरिया आहे सो पेटल्ससाठी मी पिंक यूज करते. येल्लोच्या जवळ पिंक कलर खूप सुंदर दिसतो, त्याला एक चांगला कॉन्ट्रास्ट मिळतो. सो आपण इकडे पिंक देऊयात. पुन्हा एकदा याला व्यवस्थित प्रेस करून घेऊयात की ते व्यवस्थित पेस्ट होऊन जाईल. and dust. या रांगोळीमध्ये कलर भरताना कलर कितीही बाहेर गेला तरी टेन्शन नाही. जेव्हा आपण त्याला डस्ट करू तेव्हा तो बरोबर जेवढा शेप आहे तेवढ्या शेपमध्येच राहणार आहे, कारण आपण त्याला तिकडे ग्लू लावलेला आहे. सो तसं तर खूप पटकन होते ही रांगोळी आणि कलर बाहेर जाण्याचे टेन्शन नाही. अशाच प्रकारे बाकीचेही आपण करून घेऊ. का तर हा पॅच मोठा आहे, हा जो पूर्ण आहे, म्हणून मी सिंगल सिंगल पेटल कंप्लीट करते. असं आता हे कंप्लीट झालंय ऑरेंज कलर देऊन. आता आपण हे कंप्लीट करूया. येल्लो मी परत घेतेय, कारण आपण इथे येल्लो दिलाय तर तो थोडा छान वाटेल. आपली फर्स्ट लेअर कंप्लीट झालेली आहे कलर करून. तर आता असं दिसतंय. तर थोडं अनफिनिश्ड वाटत असेल तुम्हाला, बट आता आपल्याला याच्यावरती पुन्हा एकदा कलरिंग करायचं. ते कशासाठी, तर आता हे जरा ट्रान्सपरंट वाटतंय, म्हणजे फर्स्ट लेअर आहे तर तो थोडा ट्रान्सपरंट दिसतो. जरी तो आपण असा टाकणार असू तरी तो एवढा फिनिश्ड किंवा असा वाटत नाही, कुठे कुठे काही ठिकाणी राहिलेलं असतं. आणि तो एक असा प्रॉपर फरशीवर जशी आपण रांगोळी काढतो आणि त्याचं जसं इम्प्रेशन पडतं, तो लुक येण्यासाठी आपल्याला याला डबल कलर करावा लागतो. तर मग आता आपण सेकंड लेअर स्टार्ट करूया. सेकंड लेअर देताना आपल्याला सेम प्रोसेस फॉलो करायची आहे की आपल्याला पुन्हा फेविकॉल अप्लाय करायचा आहे, ग्लू अप्लाय करायचा आहे आणि पुन्हा तोच कलर त्याच कलरवरती फिल करायचा.
आता हा सेकंड लेअरचा ग्लू लावून झालेला आहे पेटल्सवरती, जो पिंक पेटल्स होते आपले. सो मला असं वाटतंय की याच्यामध्ये आपण थोडीशी शेडिंग करूयात, तर मे बी ते अजून छान दिसेल. मग आपण पिंकसोबत थोडासा डार्कर टोन त्याला आतमध्ये देण्यासाठी, आणि येल्लोसोबत रेड छान जाईल म्हणून आधी आपण थोडासा रेड टाकून घ्यायचा आहे, हलकासा. जो थोडा हाफ पेटल्स पर्यंत जाईल. असा. आणि मग त्याच्यावरती आपण पुन्हा पिंक राहिलेल्या अर्ध्या भागामध्ये देणार आहोत. त्याच्याने एक शेडिंगचा लुक त्याचा तयार होतोय. तुम्ही सेम कलरचाही लाईट शेड यूज करू शकता किंवा डार्क शेड. जसं की आता हा पिंक आहे, तर मग पिंक सोबत लाईटर पिंक आला तरी तो छान दिसेल. माझ्याकडे आता लाईट पिंक नाही आहे म्हणून मी रेड आणि पिंकचं कॉम्बिनेशन केलं. अशा प्रकारे आपला हा सेकंड लेअर पण देऊन झाला आहे रांगोळीचा, आणि ही अशी दिसते आता. तर याच्यावरती आपण ग्लू लावून ह्याचे जे पण बॉर्डर्स दिसतात किंवा ही जी मधली गोपद्माची जी डिझाईन आहे, तर त्याला आपण पांढऱ्या रांगोळीने सुद्धा करू शकतो. अलगद ब्रशने फक्त आउटलाईन करून ग्लूचा वरतून जर का व्हाईट टाकली तरी होईल. पण त्याचा एक सेकंड वे सुद्धा आहे जो अजून इझियर आहे. सो आपण हा व्हाईट ॲक्रेलिक कलर घेतोय आणि व्हाईट ॲक्रेलिकने आपण त्याची बॉर्डर करणार आहे. तर व्हाईट मी याच्यासाठी घेते कारण की आपली जी रेग्युलर रांगोळी आहे जी आपण काढतो ती नेहमी आपण व्हाईट कलरने काढतो, आणि मग ती तेवढी नॅचरल वाटावी म्हणून मी हा व्हाईट ॲक्रेलिक घेते. तुम्ही डार्कर शेड पण घेऊ शकता, म्हणजे डार्क ब्राऊन किंवा ब्लॅक, तर त्याच्याने बॉर्डर केली तरी छान दिसतं. सो आपण आज व्हाईटने करूया. सो कशी वाटली तुम्हाला ही रांगोळीची पद्धत? सोपी आहे ना? तुम्ही नक्की ट्राय करा. आणि अशाच छान छान क्रिएटिव्ह कॉन्टेंटसाठी या चॅनलला म्हणजेच डेट विथ सायलीला फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.